तुम्ही सुद्धा प्री डायबिटिक कंडिशन मध्ये आहात का? म्हणजे तुमचा HbA1c 5.7 to 6.5 या रेंज मध्ये आहे का? तर ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि जिथे आपल्याला तात्काळ चिकित्सेची गरज आहे. 3 महत्वाच्या इन्व्हेस्टिगेशन्समुळे आपण लिव्हर, पॅनक्रियाज आणि हार्ट फंक्शन इम्प्रूव्ह करू शकतो आणि ज्याच्यामुळे प्री डायबिटिक फेज मध्ये डायबिटीज आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स वरती योग्य रीतीने मात करू शकतो. फर्स्ट टेस्ट आहे फास्टिंग इन्शुलिन. फास्टिंग इन्शुलिन लेवल जर नॉर्मल रेंज मध्ये असेल तर नक्कीच तुमचं पॅनक्रियाटिक फंक्शन हे व्यवस्थित चालू आहे. सेकंडली, तुमचं लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये तुमचं SGOT आणि SGPT चा रेशो महत्वाचा आहे. हा जर रेशो नॉर्मल रेंज मध्ये आहे तर तुमचं लिव्हर फंक्शन नॉर्मल आहे आणि हे जर व्हॅल्यू रेज्ड असेल तर नक्कीच तुम्हाला फॅटी लिव्हर आहे. फॅटी लिव्हरमुळे आणखीन फॅट अक्युमुलेशन लिव्हर मध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे शुगर ही रेज्ड कंडिशन मध्ये असणार आहे आणि अनकंट्रोल डायबिटीज कडे याची वाटचाल होऊ शकते. नेक्स्ट आहे हार्ट हेल्थ. ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल कोलेस्ट्रॉल वर्सेस HDL चा जो रेशो आहे हा नॉर्मल रेंज मध्ये हवा आहे. जर हा ॲबनॉर्मल असेल तर नक्कीच कोलेस्ट्रॉल वाढून आपल्या रक्तवाहिन्या खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्री डायबिटिक कंडिशन ही कंडिशन ह्याच्यामध्ये 3 महत्वाच्या अवयवांना आपल्याला प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. सो प्री डायबिटिक झोन मध्ये जर आपण डायबिटीज कव्हर केला तर फर्दर कॉम्प्लिकेशन्स नक्कीच प्रिव्हेंट करू शकणार. त्यामुळे तुम्ही लगेचच ह्या टेस्ट करून घ्या आणि त्याच्यावरती योग्य रीतीने मात करा. प्री डायबिटिक कंडिशन मधील इन्व्हेस्टिगेशन साठी आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच माझं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा.